आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. या 30 वर्षात मी ना दिवसा जागा राहू शकलो ना रात्री झोपू शकलो. फक्त आणि फक्त आजचा दिवस उगवण्याची वाट पाहत आहे. फक्त आजचा दिवस. काय झालं? एकटे एकटे काय बडबड करत असता? मला तर काही समजतच नाही की तुम्ही. तुला समजत नाही ना, तेच खूप चांगलं आहे. हे पुरुषांचं काम आहे, ते मलाच करू दे. चल जा, जा गुपचूप जाऊन झोप. हो हो, इतके दिवस मला अंधारातच ठेवलंय. मी जर स्वतःहून प्रयत्न केला नसता तर तुम्ही मला अंधारातच ठेवलं असतात आणि खोटी खोटी स्वप्न दाखवत राहिला असतात. मी तुझ्यासाठी अमुक करेन, तुझ्यासाठी तमुक करेन. अरे बावळट, माणसाने पुढचं पाऊल टाकण्यासाठी स्वप्न बघितलेच पाहिजे. पण स्वप्न बघत असतानाच मनगटात ताकद सुद्धा असायला हवी. आणि बुळचटांना अशी स्वप्न बघण्याची काहीच गरज नाही. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी बुळचट नाही. ठीक आहे, खरं आहे की काळानुसार थोडाफार अशक्तपणा आलाय, पण आज सुद्धा मी तोच त्रिलोकी आहे जो 30 वर्षांपूर्वी होतो. तोच त्रिलोकी जिथे लात मारेल तिथे पाणी काढून दाखवेल. माहिती आहे मला, पण तुम्ही म्हणजे ना फक्त गडगडाट करता. ढगातून पावसाचा थेंबही पडत नाही. गडगडणारा ढग कोसळतो सुद्धा, आणि जेव्हा कोसळतो ना तेव्हा लोकांना वाहून घेऊन जातो. कोणीच उरत नाही. समजलं? काय समजलं? चल जा, जा जाऊन गुपचूप झोप आणि चांगली चांगली स्वप्न बघ. उद्या तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. जा. तुम्ही काही नवीन कट तर रचत नाही ना? हे बघा, मी तुमच्या पुढे साष्टांग दंडवत घालते. जे काही कराल ते योग्य विचार करून आणि सावध राहून करा. नाहीतर असं होईल की पटापटा खाण्याच्या नादात स्वतःची जीभ दाताखाली येईल. हे बघ, माझं काम मलाच करू दे. परत माझ्या कामात विनाकारण नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नको. जा, जाऊन झोप जा. भारती, एक वाजलंय. भारती,
कोण आहे? ए! थांब! थांब! ए! दरवाजा. विजय, विजय, काय झालं एवढ्या रात्री बाहेर का? चोर आला होता. चोर? हम्म. सगळं पिस्तूल घेऊन. पिस्तूल घेऊन? तुम्ही ठीक आहात ना विजय? हो, मी ठीक आहे. हे बघ, भारती, मी बाबांना हा घडलेला प्रकार सांगून येतो. नाही, नको विजय. एवढ्या रात्री त्यांची झोपमोड करू नका. चला आता जाऊन झोपूया. उद्या सकाळी आपण सांगूया त्यांना. मी दरवाजा बंद करून येते. चल. गीतू, मी दादांना म्हणाले खरी की मला काहीतरी काम सुरू करायचं आहे, पण मला काही सुचतच नाही की मी नक्की काय करू. मी एक कल्पना सुचवू? हं? तू एक काम कर. घरात तांदूळ आहेत, डाळ सुद्धा असेलच. दोन्ही धान्य एकत्र कर आणि एक एक दाणा तांदळाचा आणि एक एक दाणा डाळीचा वेगळा कर. बस काम झालं, नाही का? बोललीस तू? नको त्यावेळी काय मस्करी करतेस? अगं ताई, मस्करी नको करू तर काय करू? ह्यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे की तू एवढी अस्वस्थ झालीयस? तुला माहिती आहे ना की मी स्मॉल इंडस्ट्रीचा डिप्लोमा केलाय. अगं हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. हो, माझ्या लक्षातच आलं नाही. इतक्यातच तू सगळं विसरलीस. बरं ठीक आहे आजीबाई, आता तू सांग की मी नक्की काय करू, काय केलं तर चांगलं होईल. मग आई, आजचा जमाना फॅशनचा आहे आणि आजच्या युगात कळकी आणि बांबू सहज उपलब्ध होतात. ज्याच्यापासून बनवलेला फ्लॉवर पॉट, टोपल्या, फ्रेम, बाहुल्या वगैरे वगैरे सगळं किती आकर्षक असतं. आणि त्या वस्तू बाजारात विकणं खूपच सोपं असतं. मग आपण असं काम का करू नये की ज्यात भांडवल कमी लागेल आणि मिळकत जास्त होईल? हां, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशा वस्तूंना परदेशातही खूप जास्त मागणी असते. जर तू म्हणतेस तर खरंच असेल. अरे, मग एवढं तोंड पाडून का बोलतेस? आता तोंड पाडून नको बोलू तर काय करू? मला कुठे येतं हे सगळं बनवायला. अच्छा, येत नाही होय ताई. मग ही गीतू केव्हा उपयोगी पडेल? गीतू, तुला सगळं येतं? हो, आणि तू सुद्धा फक्त 15 दिवसात सगळं शिकशील. खरंच? नक्कीच. दादांना घरी येऊ दे, मी त्यांच्या कानावर घालते आणि त्यांना हे सांगते की आपण हे काम करणार आहोत. चल, आता एक सुंदरशी स्माइल दे पाहू. ठाकूर साहेब, माझ्याकडून चूक झाली, माफी. ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, मी मरेन. ठाकूर साहेब, मी मरेन. ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, मी मरेन, मला सोडा.
ठाकूर साहेब, माझ्याकडून चूक झाली ठाकूर साहेब. यावेळेस माफ करा मला. माफ करू तुला? हो हो. खरं तर असं वाटते की तुझी चांबडी सोलून काढून इथे पुन्हा सुकट ठेवावी. आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यावर काम सोपवल्यामुळे माझ्या कामाचे 3-13 वाजल्यात आणि तोंड वर करून माफी मागतो. ठाकूर साहेब, या आधी सुद्धा मी तुमच्याबरोबर काम केलं. या आधी कधी काही चूक झाली आहे का माझ्या हातून? काल बहुतेक माझं नशीबच खराब होतं. तुझं नशीब खराब नव्हतं तर माझी वेळ खराब होती म्हणून मी तुझ्यावर हे काम सोपवलं. सगळं समजलंय आम्हाला काही कामाचं नाही तू. जा गावागावात जाऊन चोऱ्या माऱ्या कर, कुंभमेळ्यात जा, जत्रेत जा, तिथे जाऊन पाकिट माऱ्या कर. त्याच लायकीचा असतो. ठाकूर साहेब, मी खरंच सांगतोय, तुमचं काम तर झालंच होतं, पण तो तुमचा पुतण्यामध्ये आला आणि जर का तो मध्ये आला नसता तर चुप! तुमचा पुतण्यामध्ये आला म्हणे तुमचा पुतण्यामध्ये आला. मग हातात ती पिस्तूल कशाला घेतली होतीस? हा, आपल्या हाताची शोभा वाढवण्यासाठी. ओढायचा होतास ना चाप. हवेलीतून एका जागी 2 प्रेत निघाले असती, माझंही काम सोपं झालं असतं. पण एवढी अक्कल कशी असणार तुला? गांजा पिऊन काम करशील तर काम फत्त होईल असं वाटतंय तुला? हा, सगळे कामचोर आहात तुम्ही. खायला खार आणि भोईला भार नसतं. आता मलाच काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल असं दिसतंय. एक संधी, मला एक शेवटची संधी द्या. ह्यावेळी चूक नाही होणार. मी तुम्हाला शब्द देतो. अरे तुझ्या बापाचं श्राद्ध आहे का की 10व्याचं नाही तर 13व्याचं जेवण घालशील सगळ्यांना तू? प्रत्येक कामाची एक वेळ निश्चित असते आणि ते काम तेव्हाच झालं पाहिजे. तो खून कालच व्हायला हवा होता. काल खून झाला नाही म्हणजे याचा अर्थ अजून वेळ आलेली नाही. मी काळ म्हणून झडप मारेन त्याच्यावर. ठाकूर साहेब, तुम्ही फक्त एक संधी द्या मला. फक्त सशाची पारत कर तू, सशाची. आज नक्की मारून टाकेन मी त्याला. आज तर तो राहीन किंवा मी तरी राहीन. अरे बोललो ना तुला, तुझ्या लायकीचं काम नाहीये ते. अरे जा, हातात जाळं घे आणि जंगलात जाऊन कबुतर पकड. त्याच लायकीचा आहेस तू. ठाकूर साहेब, एक संधी, फक्त एक संधी. चुप! बोललो ना तुझ्या लायकीचं काम नाहीये, मग कशाला तोंड करतोस? बंद कर तुझं रडगाणं. हे काम मला स्वतःलाच करावं लागेल. तुमच्या लायकीचं नाहीये ते. ऐक. नीट ऐक रे. तुला पुन्हा एक शेवटची संधी देतोय. हो ठाकूर साहेब. जर काम नाही झालं ना तर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकेल. समजलं? चालेल. समजलं? हो ठाकूर साहेब, ह्यावेळी मी काहीच चूक करणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबातच काळजी करू नका तुम्ही. काळजी मी का करू? ती तर आता तुला करावी लागेल. ठाकूर साहेब, जर हे काम फत्ते नाही झालं तर तुझं राम नाम सत्य आहे. माझ्या बरगाड्या तृप्ती. ठाकूर साहेब, मी मरेन. हो ठाकूर साहेब, काम होण्यापूर्वी मी तुम्हाला संध्याकाळी भेटेन. चल जा, चल. हो ठाकूर साहेब. साला षंड कुठला. अरे माझं डोकंच काम करत नाहीये. नेमकं काय चाललंय? या घरातली शांतताच भंग झालीये. जेव्हा बघावं तेव्हा काही ना काही घडतच असतं. अहो, आजवर किती गोष्टी घडल्या, पण अशी घटना याआधी कधीच घडली नाही. अरे एवढी हिंमत की रात्रीच्या वेळी हवेलीत घुसावं? समजत नाही की कोण असेल, कोणी केलं असेल असं. अहो ताई, पिस्तूल सोबत ठेवून कोणी घुसलं तर काय पूजा सांगायला येणार नाही? शिब्बूचे बाबा सांगत होते की या हवेलीत शनीची 7:30 चालू आहे.
ताई खरं सांगू, मला तर वाटतं काहीतरी अनिष्ट घडणार आहे. अगं सौदामिनी, शुभ शुभ बोल. हे काय तोंडाला येईल ते बरळतीयस? अहो ताई, जे दिसतंय तेच बोलते. हवेलीत कधी कोणी पिस्तूल घेऊन घुसतं तर कोणी बंदूक घेऊन घुसतंय. मला तर खूपच भीती वाटायला लागलीये. असं वाटतं की रात्री झोपले तर सकाळी उठते का नाही. आता रोज रोज विजय पहारेवर थोडाच बसणार आहे. काकी तुम्ही उगीच घाबरत आहात. यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. कोणी भुरटा चोर होता, चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. पिस्तूल होतं त्याच्याकडे, त्याला मी अडवलं सुद्धा होतं. काही करायचं असतं तर त्याने केलं असतं, पण असं काहीच झालं नाही. मग पण बाया, तुला त्याचा चेहरा नाही दिसला ना? त्याने चेहरा कपड्याने झाकून ठेवला होता. मी प्रयत्न केले, पण मी काही कपडा काढू शकलो नाही आणि धक्का देऊन तो पळाला. बाबा, त्याचं जसं वावरणं होतं ना, त्यावरून सरळ समजत होतं की तो भुरटा चोर आहे. फक्त चोरी करायला आला होता, शारीरिक नुकसान पोहोचवायला नाही. शिब्बूच्या बाबांचा तर रात्रभर डोळा लागला नव्हता. रात्रभर सारखी कुस बदलत होते. असे काही दात ओठ खात होते की जर तो बदमाश समोर आला तर त्याला फाडूनच खातील. पण आता कुठे आहे? दिसत नाहीये कुठे. अहो, घरात असतील तर दिसतील ना. मग? सकाळीच लवकर आवरून पोलीस स्टेशनला गेले. म्हणत होते की हातावर हात ठेवून गप्प बसून होणार नाही, काही ना काही करावंच लागेल. हो, हे तर अगदी बरोबर. हे परमेश्वरा, वाईटावर टपून बसलेली लोक काही कमी आहेत का? कोण कधी आणि कशा तऱ्हेने वार करे काही समजतच नाहीये. आता सगळं देवाच्या भरोशावरच आहे फक्त. पण घराबाहेरचा शत्रू कट कारस्थान रचतोय की घरात असलेला शत्रू? घरात सुद्धा शत्रूंची कमतरता नाहीये. ताई, खरं सांगू ताई, मला तर खूपच भीती वाटते. ह्या घरात कोण कधी कोणाच्या जीवावर उठेल सांगता येत नाही. अगं, जर मी तुला सांगते हात सोड, तर तू माझ्या मागे हात धुवून का लागलीयस? मला काहीच कळत नाहीये की माझं ऐकायचं नाही ठरवलंयस का तू? तुला नेमकं हवंय तरी काय? वहिनी, माझी इच्छा आहे की तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटावं. तुम्ही अशा अंथरुणावर पडून आहात ते मला नाही पाहावं ते. मी अंथरुणाला खेळलीये ते बघवत नाहीये की घरातली सगळी कामं करावी लागतात ते सहन होत नाहीये. हा, अहो वहिनी, असं काहीच नाहीये. घरात कोणी आजारी असेल तर चांगलं वाटेल का? ठीक आहे, मी जशी आहे ना तशीच मला राहू दे आणि मला तुझ्या सेवेची काहीच गरज नाहीये. अरे, अशी कशी गरज नाहीये? घरातली माणसं तर ह्यासाठीच असतात की तुम्हाला माझी गरज असताना मी असावं आणि माझ्या गरजेला तुम्ही धावून यावं. ठीक आहे, माझ्या समोर जास्त बडबड करू नकोस. एक तर आधीच माझं डोकं खूप ठणकतंय. अच्छा ठीक आहे, मी तुमच्यासाठी गरम गरम आलं घातलेला मस्त चहा घेऊन येते. त्याने डोकं दुखायचं थांबेल. अगं बाई, तुला एकदा सांगितलं ना की मला चहा प्यायचा नाहीये, मग तुझ्या डोक्यात का शिरत नाहीये? मला एक कळत नाहीये की तू माझ्या मागे का पडलीयस? अशी शपथ बिपत घेतलीयस का की मला मारूनच शांत बसशील? हा, हे बघ, तू आता इथून जा आणि 2 तास तरी इथे अजिबात फिरकू नकोस. काय ना, मला जरा आराम करायचा आहे. जा. बरं ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना की मी तुमच्यासमोर येऊ नये, तुम्हाला त्रासही देऊ नये, तर तुम्हाला माझंही ऐकावं लागेल. वहिनी, तुम्हाला ऐकावंच लागेल. अगं, आता अजून काय ऐकायचं बाकी आहे? मी तुमच्यासाठी केलेला काढा तुम्हाला घ्यावाच लागेल. अगं, मला कुठलाच काढा बिढा प्यायचा नाहीये. एक काम कर, तुला एवढीच पाजायची हौस आहे ना तर थोडंसं विष आणून पाज, मी पिऊन टाकते ते. तुझा जीव शांत होईल. हे सगळं करून तुला नेमकं काय सिद्ध करायचंय भारती? की तूच माझी सगळ्यात मोठी शुभचिंतक आहेस? या घरातल्यांपेक्षा जास्त तुलाच माझ्याविषयी कळवळ आहे. हा, तुला काय सिद्ध करायचंय जरा मला सांग. वहिनी, मला काहीही सिद्ध करायचं नाहीये आणि तसं करण्याची मला काही गरजच नाहीये. मला फक्त एवढंच वाटतंय की तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटावं, आणि ते सुद्धा ह्यासाठी की तुम्ही या घरची मोठी सून आहात आणि मी छोटी. आणि मी हे जे काही करते ते करणं तर माझं कर्तव्यच आहे. वहिनी, कळलं तुम्हाला? तुमच्या त्रासात तुम्हाला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणारच आहे. वहिनी, हे बघ, तू तुझं कर्तव्य बिर्तव्य तुझ्या जवळच ठेव. तुला काय वाटतं हे सगळं करून तू माझं मन जिंकून घेशील आणि मी तुला माफ करून टाकेन? मग ऐक, तू लाख प्रयत्न कर पण मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. समजलीस? आता जा तू इथून. आता आपल्याला इथेच ह्याच घरात एकत्र आयुष्य काढायचं आहे आणि एकत्र आयुष्य काढायचं म्हटलं तर रुसवे फुगवे आलेच. पण सध्या मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. स्वतःची काळजी घ्या, बऱ्या व्हा. आपल्या रुसव्या फुगव्यांसाठी तर सबंध आयुष्य पडले आणि आता मी काढा आणते, तो तुम्हाला घ्यावाच लागेल.
अगं जर मी सांगते की मला काढा प्यायचा नाहीये तर नाही प्यायचा, हिला कळत का नाहीये? काढा प्यायला लावून ही माझा जीव घेणार आहे. परमेश्वरा आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व